नमस्कार, मी अमोल देसाई दख्खन मीडिया या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय। हे चॅनल तुम्ही अद्याप सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया हे चॅनल सबस्क्राइब करा। आज मी अशा एका ठिकाणचा व्हिडिओ बनवणार आहे जी माझी अनेक वर्षांपासूनची इच्छा होती या ठिकाणावरती एखादा व्हिडिओ बनवावा। आज मी आलोय भुदरगड तालुक्यातील वेंगरुळ येथील सव्यासाची गुरुकुलम या गुरुकुलमध्ये। या गुरुकुलमध्ये गेल्या 7 वर्षांपासून परिसरातील किंवा अख्ख्या महाराष्ट्रातील मुलांना शस्त्रशास्त्र पारंगत करण्याचं काम सातत्याने केलं जाते। दिवाळीमध्ये शिबिर असतात, उन्हाळ्यामध्ये शिबिर असतात, त्यापैकी एका शिबिराचा आज सांगता समारंभ आहे। या शिबिरामध्ये मुलांना काय शिकायला मिळालं किंवा इथं जर मुलं आली, पालक आले तर त्यांना काय कशा पद्धतीने शिकायला मिळेल हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळणार आहे। त्यामुळे चला धर्म के कुरुक्षेत्र पर है सव्यसाची पाठ सव्यसाची पाठ
असून 46 मिनिटांमध्ये 3800 लिंब कट केले आणि त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. आणि आजपर्यंत तुमच्या माझ्यासारख्या सर्वांना जवळजवळ 80-90 हजार मुलांना हे प्रशिक्षण दिलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर त्याचं शास्त्र आणि त्याचं ध्येय हे राष्ट्रीय कसं होऊ शकतं याच्यासाठी त्यांनी काम सुद्धा केलेलं आहे. साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार, माझे नाव अनय बागट आणि येथील सर्व उपस्थित मान्यवरांना माझा नमस्कार. तर या 8 दिवसांचा अनुभव सांगायला अवघड आहे, अतिशय अवघड. म्हणजे पहिल्या दिवशी मी आलो, आई बाबा गेले, अशी ती उत्सुकता होती. अरे वा, काय हे म्हणजे काय करणार. आणि दुसऱ्या दिवशी पण मग नंतर आता ती शेवटी सवय होऊन गेली. एकदम चांगलं वाटायला लागलं. पहिल्या 2 दिवसात आई बाबांची थोडी आठवण आली, पण मग नंतर आमचे आचार्य ते आम्हाला तसंच प्रेम द्यायचे जसे आमचे आई बाबा आम्हाला देतात. आणि 8 दिवस न मोबाईलचे काढणे पहिले मला म्हणजे असा मनाला धक्का बसला. पण मग नंतर एवढे सगळे मित्र मिळाले तुम्ही सगळे की ते 8 दिवस कसे गेले ते आम्हाला कळलंच नाही. धन्यवाद. माझ्यासोबत 12 जण आलेले आहेत. 12 जण. एकाचाही ना माता येऊ शकला ना पिता येऊ शकला. समाजाचं ऋण काम करत असताना नेहमीसाठी लक्षात ठेवा, मला छत्रपती शिवरायांचा मावळा घडवायचा आहे. हा मावळा घडवताना मी माझ्या मुलाला तर मावळा म्हणून पाठवायचं, पण ज्याची आर्थिक परिस्थिती नाही पण समाजासाठी तो काहीतरी करू शकतो असा प्रत्येक ज्याची आर्थिक परिस्थिती आहे अशाचा भार आपण उचलायचा आणि एक एक मावळा या गुरुकुलामध्ये पाठवायचा. मग कसं तरी परत डोळे उघडायचे. डोळे उघडून कसं कसं आपला योगा संपवायचं. मग कसं तरी उठून वाकडे तिकडे पाय टाकून बाहेर यायचं. बाहेर आलो की लगेच 5 मिनिटात उरकून या सराव करायचंय. हे ऐकलं की परत मनाला जरा रिग्रेट व्हायचं की बाबा खरंच इथं यायची इच्छा होती का, की फक्त रील बघून इथं येणं जरा चुकीचंच झालं. तर तरी कसं तरी आम्ही सरावाला जायचो. थोडं लेटच जायचो, म्हणजे जेवढं बुडेल तेवढं बुडेल. मग गेलो. त्याच्यानंतर काय सांगू तुम्हाला, माझ्याकडे शब्दच कमी आहे. तुम्ही लिंबू पाणी तर पिलेच असतात सगळे. लिंबू पाणी पिताना लिंबूला कसं पिळतात तसं आमचा रस्सा बाहेर यायचा. आणि एवढंच नाही, सराव संपला की लगेच म्हणायचे 5 मिनिटात आंघोळ करून या. आता तुम्हीच सांगा, एवढं मोठं शरीर त्यात म्हणायचे 5 मिनिटात आंघोळ करून या. तर आम्हाला इथं 8 दिवसात भरपूर सारे श्लोक शिकायला भेटले. त्यातलं माझं सगळ्यात आवडतं श्लोक म्हणजे मुखी घास घेता जरा विचार. हा श्लोक एवढा आवडायचा मला. हा श्लोक म्हणजे माझ्या इथं 8 दिवसात मोटिवेशनचं काम करत होतं. जेव्हा कधी सराव करताना माझं मन जरा नाराज व्हायचं की बाबा आता नाही होणार, तेव्हा मनात मी परत म्हणायचो मुखी घास घेता करावा विचार. त्यामुळे एकच पक्ष, गेटच्या बाहेर आपला पक्ष. घट्ट आहोत. आता आम्ही सरांचे नंबर घेऊ, कॉन्टॅक्ट मध्ये राहू, ती गोष्ट वेगळी आहे. पण आम्ही पुढच्या शिबिरात जर आलो तर नक्की एकमेकाला फोन करून जमा होऊन पुढच्या शिबिरात नक्की येऊ. नमस्कार. आज मी अभिषेक तुम्हासमोर माझी मनोगत व या 15 दिवसांचा अनुभव सांगायला इथे आहे. पहिल्या दिवशी जेव्हा मी 8 तारखेला आलेले
तेव्हा मला खरंच वाटलेलं की एकदाच आई बाबांकडून स्वातंत्र्य मिळालं. आता मी निवांत आयुष्य जगणार आहे, सकाळी एकदम मस्त उठणार आहे. आई पहिल्या दिवसाचा जो काढा होता तो मला अत्यंत आवडलेला, का की तो असं आधी वाटलेलं की काहीतरी कडू काढा असेल कसला तरी कुठून तरी आणलेला, पण तो गोड काढा इतका चांगला होता की पहिल्या 5 दिवसांसाठी तो दिवसातलं अशी एक गोष्ट होती ज्यांच्याकडे मी बघायची की आता काढा येणार, आता काढा येणार, आता काढा येणार. पहिल्या दिवसांपासूनच अखंड कष्ट झाले माझ्या इथे. कारण तसं बघावं तर घरी कधी मला आईसाठी काही प्रकारचं असं ग्रॅटिट्यूड नाही वाटलं, कारण कपडे धुणे, भांडी घासणे, लोटणे किंवा स्वच्छता करणे हे इतके अवघडीचे काम होते आणि मला वाटायचं की होतंय तर होऊ दे, माझा काही संबंध नाहीये, मी आरामात घरात बसायचे. पण इथे म्हणजे ते सगळं करायला लागले तेव्हा कळलं की ते कष्टाचं काम होतं आणि मग मला खरं वाटलं आणि तेव्हा मला आईची आठवण आली की हे खरं अवघडचं काम आहे. मज्जा पण आली, तेवढीच घरच्यांची खूप आठवण आली. आणि मला एक गोष्ट सांगायला आवडेल की आम्हाला ज्या कला येतात त्या सादर करण्यासाठी आम्हाला एक संधी मिळाली. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये खूप छोट्या छोट्या वयाच्या मुलांनी इतकं सुंदर नाटक सादर केलं. जोरदार टाळ्या या छोट्या मुलांसाठी. तर माझ्यासोबत पालक आहेत, तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांचा मुलगा मुलगी किती दिवस इथं होते आणि त्यांच्यामध्ये काय बदल झालेले त्यांना दिसले. नमस्ते, जय शिवराय. मी डॉक्टर श्रवण गुरलिंग आरबोळे. माझं गाव मुगडी, हलकर्णीला क्लिनिक आहे. मी पूर्वीपासूनच समाजकार्यामध्ये आहे. आम्ही गडकिल्ल्यासाठी काम करतो, दुर्गवीर फाउंडेशनसाठी काम करतो. मी गडिंग्लज तालुक्याचा समन्वय म्हणून काम करतो. अमोलदादाकडून किंवा आपल्या ह्यांच्याकडूनच मला माहिती मिळाली की असं एक गुरुकुल आहे. मी एकदा येऊन बघून गेलो. नंतर मग मी ठरवलं की माझ्या मुलग्याचं इथं मी एक 15 दिवसाचं शिबिर असं करतो, कारण 8 दिवसामध्ये आपल्याला तो टेक होम मेसेज मिळत नाही, कारण मुलांना मोबाईलचं ॲडिक्शन लागलेलं आहे. महाराज आपल्याला घरात बसून कळणार नाहीत, म्हणून मी गडावर जातो. तसं मग माझ्या मुलग्याला मी इथं पाठवून दिलं. तो 15 दिवस राहिला. आमची फार अडचण झाली, कारण एकच मुलगा आहे, रोज असल्यामुळे असं अडचण होतं आहे. आता आज मी त्याला इथं न्यायला आलो आहे. बघितलं एकंदरीत त्यांचं सगळं अतिशय छान आहे. राष्ट्रधर्म जर घडवायचं असेल तर घरात बसून किंवा मोबाईल टी व्हीवरती बघून किंवा काही प्रवचन बघून उपयोग होणार नाही आहे. त्या दृष्टी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आपण बाहेर पडलं पाहिजेत. फार मोठं काम आहे यांचं. आपण मदत केलं पाहिजेत. आपण त्यांना सेवाही देऊ शकतो. हे पैशात काउंट करण्यासारखं अजिबात नाही आहे. सगळ्यांना माझी कळकळीची विनंती असेल की सगळ्यांनी हे जॉईन व्हायला पाहिजेत. मी जकाते बंधू, आम्ही नांदेड नगरामधून 12 जण हे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेलो आहे. इथे 8 दिवस आल्यानंतर इथे जे आम्ही आचार्यांच्या गुरुकुलामध्ये समर्पण पाहिलं, ते समर्पण पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की घरी आई मुलाची जी काळजी घेते त्या पद्धतीनं इथले आचार्य गुरुकुलामध्ये प्रशिक्षणार्थांची काळजी घेतात. इथे फक्त शस्त्र प्रशिक्षण देत नसून हे शस्त्र फक्त सज्जनांच्या रक्षणासाठी व दुर्जनाच्या निर्दालनासाठी चालवायचं याचं योग्यरित्या प्रशिक्षण दिलं जातं. संधी देत असेल तर एका शिक्षकाला विद्यार्थ्याशिवाय काय त्याचं जीवनच व्यर्थ आहे. माझं नाव महादेव श्रीशैल टाके, पुण्यातनं आलो आहे. माझ्या मुलाचं नाव शिवांश आहे. त्याला 15 दिवसामध्ये आता कॉन्फिडन्स वाढला आहे. आणि हे तलवारी हे काठीबाजी हे शिकल्यामुळे त्याला जरा वेगळं वाटायला. तो जरा लाजत होता पहिले बोलायला, त्यामुळे आम्ही फास्ट पाठवलं होतं. एकंदरीत वातावरण बघितलं या ठिकाणी, जो स्टाफ आहे किंवा इतर जी मुलं वावरताना बघितली, जी 2-2, 3-3 वेळा या ठिकाणी शिबिराला येऊन गेले होते, याचा अर्थ त्यांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ट्रीट केलं होतं असा विश्वास बळावला. आणि मी माझ्या मुलीला ठेवल्यानंतर प्रथमच तिला भेटल्यावर या ठिकाणी खूप काही आम्हाला जीवनात शिकायला मिळालं असं तिने सांगितलं आणि पुन्हा या ठिकाणी यावंसं वाटतं. यावरूनच या गुरुकुलाची जी कामगिरी आहे किंवा जे कर्तव्य हे देशाप्रती मुलांना असणारं प्रेम किंवा देशभक्ती निर्माण होईल कार्य असंच सुरू राहावं. स्वार्थही दिसूनच येतो. प्राथमिकता इंग्लिश मिडियमच्या मुलांच्यामध्ये आपली मूळची संस्कृती संस्कार ह्या गोष्टींचा प्रचंडपणे अभाव दिसून येतो आणि त्याची कुठेतर जडणघडण त्यांच्या
लहान वयातच होणं खूप गरजेचं आहे आणि ते अतिशय पालकत्वाचं काम हे गुरुकुल करत आहे. पण मुलामध्ये बरेचसे चेंजेस झाले की आज तो लाठीकाठी चांगल्या पद्धतीने खेळतो आहे, त्याच्यानंतर भाळा खेळतो आहे, दांडपट्टा चांगल्या पद्धतीने खेळतो आहे. तो सेकंडिंग घरी गेल्याच्यानंतर प्रॅक्टिस करतो, जे इथे श्लोक शिकवले जातात तो जेवणाच्या अगोदर श्लोक बोलतो. हे बरेचसे फरक इकडे आल्यामुळे जाणवतात त्याच्यामध्ये. तो 15 दिवस राहायला येतं, त्याला आल्यावर पाहिलं तो खुश होता म्हणजे, आणि त्याला विचारलं तुला इथं राहायचं आहे काय म्हणलं, तो म्हणतो मला इथंच राहायचं आहे असं, म्हणजे न सोडणारा मुलगा म्हणतो मला इथं राहायचं आहे. एवढा फरक पडलेला आहे त्याच्यामध्ये. नक्की. तुम्ही काय करताय? मी GST मध्ये इन्स्पेक्टर आहे. बरं. पुण्यामध्ये. तर मग पुढच्या वेळी त्याला परत पाठवणार इकडे? हो नक्की पाठवणार त्याला. त्यालाही पाठवा. तुमच्या मित्रांची काही मुलं असतील किंवा काय? हो नक्की पाठवणार. माझा दुसरा मुलगा आहे, त्याचं यांची 8-10 वर्षाच्या वरती मुलगा आहेत ना, त्याला पण इथं पाठवणार मी. हो मुलांच्यामध्ये फरक पडला. ते आता लवकर उठतील उठवल्यानंतर. त्यानंतर तुम्ही उठवल्यानंतर म्हणजे तुम्हाला आधी लवकर उठलं पाहिजे? मला उठलं पाहिजे. हो एकदम छान वाटलं. डोळ्यांचं पारणं फिटणं म्हणजे काय असतं आज याची अनुभूती आली. आणि खरंच ज्या प्रकारात आधुनिक वातावरणामध्ये पॅरेंट्स मुलांना ज्या प्रकारे त्यांना घडवत आहेत त्यापेक्षा एक अतिशय रोमांचक असं वातावरण इथे छान बघायला मिळालेलं आहे. कारण मला विश्वास वाटत नव्हता की सार तेवढं छान करू शकेल, पण खरंच खूप सुंदर, अतिशय सुंदर, म्हणजे शब्द कमी पडत आहेत एवढं छान मुलांना. आणि आम्ही प्रयत्न करू की यानंतरही त्याचं रेग्युलर प्रॅक्टिस पण होईल. आणि पुढच्या शिबिरामध्ये तर माझी पण इच्छा झालेली आहे की मी पण यावं ह्या शिबिरामध्ये. माझी नातवंड इथं प्रशिक्षणासाठी ठेवलेली. एकंदर इथलं वातावरण हे सगळं बघून समाधान मिळालं. 8-10 दिवस इथं मुलांचं कसं गेलं त्यांना कळलं नाही. आम्ही त्यांच्यापासून अलिप्त असल्यामुळे मुलांचं संस्कार ॲटोमॅटिकली चांगलं होत गेलं. मोबाईलपासून ह्याच्यापासून त्याचा बचाव झाला आणि शिवकालीन सगळी यंत्रसामुग्री बघायला मिळाली आणि त्याचा वापर कसा करत होती पूर्वीची लोक ते सगळं त्यांना जवळ प्रात्यक्षिक करायला मिळाली आणि अनुभवायला मिळाली. परत पाठवणार त्यांना परत पाठवणार. एक मुलगा तर आम्ही 5वीपासून इथं जॉईनच करणार आहे, पुढल्या शिकायला ठेवणार पुढल्या वर्षी. मराठी मीडियमलाच ऑलरेडी. हां. त्याचा निर्णय आणि बाकी पुढे गेले ती पुढे शिकतेली. दरवर्षी इथं कार्यक्रमानिमित्त येतील. मुलांना 6 मुलं आहेत आमच्या इथं, नातवंड आहेत. मग आज त्यांना प्रात्यक्षिक करताना बघून तुम्हाला कसं वाटतं? आनंद वाटला. अगदी मुलांच्यात बदल झाला वाटलं. नमस्कार, मी लेफ्टनंट कर्नल ओंकार भांदुर्गे. मी नक्षलवाडीजवळ बेंगडुबी नावाचं एक गाव आहे, तिथं मी सध्या कार्यरत आहे भारतीय सेनेमध्ये. आम्ही टोटल एका कुटुंबातून 22 जण आलो आहोत. आणि इथं जे प्रात्यक्षिक दाखवलं आणि जे काही मुलांना शिकायला मिळालं हे अतिशय अलभ्य आहे. पण ज्या क्षणाला आम्ही इथे आलो त्या क्षणाला त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही तुमचा मुलगा फक्त आम्हाला सुपूर्द करा, आम्ही त्याला एक चांगला नागरिक बनवण्याच्या हिशोबाने त्याला परत पाठवू. जे आचार्य आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही बिनधास्त राहा, कुठल्याही प्रकारची चिंता करू नका. आणि आम्ही खरोखर 15 दिवसानंतर जेव्हा आलेलो आहोत त्यानंतर आम्हाला असं जाणवत आहे की खरोखर त्यांनी एक जो शब्द दिला होता की तुम्ही बिनधास्त राहा, खरोखर तुम्ही तुमच्या पाल्याला इथे पाठवा, एक 15 दिवसाचा कोर्स करा, त्याच्यामध्ये खूपच बदल जाणवेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आता काय प्रथम दर्शनी तर आम्हाला असं वाटतं की मुलामध्ये खूपच ड्रास्टिक चेंज झालेला आहे. त्यांनी खरोखर आई बापासारखं पोरांना सांभाळलं आहे. ते पोरांना भेटल्यानंतर जाणवतं. त्यांनी ते फार छान काळजी घेतली. म्हणजे तुमची जबाबदारी वाढलेली आहे. वाढली. आता यांच्यासारखं सांभाळावं लागणार आहे तुम्हाला. यांच्यासारखं आम्हाला पुन्हा सांभाळावं लागतं. आता आम्ही विचार करतो की पुढच्या वेळेस आम्ही स्वतः येऊ त्यांच्यासोबत. आम्ही पण 15 दिवसाचं शिबिर त्यांच्यासोबत करायचा आमचा विचार झालेला आहे. याच शिबिरात म्हणजे बऱ्यापैकी काही मुली त्यांच्या आई एकत्र परफॉर्म करताना आपण बघितलं. म्हणजे पालकही येतात. तर बाकीच्या सगळ्या पालकांना पण हीच विनंती आहे की पालक सुद्धा येऊ शकतात. असं जर माहिती राहिलं तर आम्ही नक्की प्रयत्न केला. मला 3 मुले आहेत. ह्यातली माझी छोटी मुलगी आहे. आणि मला असं वाटतं म्हणजे मुलींनी आपलं संरक्षण कसं करावं, मला प्रत्येक मुलींना सांगावं असं वाटतं की इथं येऊन ही कला शिकली पाहिजे. त्यांच्यासाठी हे हिमतीचं काम आहे. आणि आईवडिलांपासून कसं दूर राहावं काय आणि आपली म्हणजे संरक्षण कसं करावं, मग जरी मी एकटी कुठं निघाले तर तिला कसं धाडस करावं याचं प्रोत्साहन पण यातून मिळाले. मी पद्मजा बुराडे जुन्नर आहे. हा माझा भाऊ संतोष शहाणे आणि ही भाऊजे, त्यांचा हा मुलगा आहे की तो इथे हा गुरुकुल सव्यसाची गुरुकुलमध्ये तो शिकायला आला आहे. 15 दिवसाचं हे शिबिर त्यांनी अटेंड केलेलं आहे. घरी खूप लाडका एकुलता एक असल्यामुळं पण इथे आल्यामुळं त्याच्यात
फार बदल झालेला आहे त्याच्या चेहऱ्यावरून, आणि आम्ही ही जी दृश्यफीत पाहिली त्याच्यावरून आम्हाला कळालं. आणि माझ्यासोबत आहेत लखन जाधव गुरुजी, जे गुरुकुलचे प्रधानाचार्य आहेत आणि माझ्या आयुष्यात जी अगदी म्हणजे एका हाताच्या बोटावर मोजण्या एवढी माणसं आहेत ज्यांना आतून मला वाटते की बाबा ह्यांच्या पायावर डोकं ठेवू, त्यापैकी एक दादा आहेत. तर दादांना अशी आता आपण गप्पा मारणार आहे. तर दादा, आपल्या गुरुकुलमध्ये जे शिक्षण दिलं जातं तर त्याची आत्ताच्या परिस्थितीला का गरज आहे आणि हे इथं दिलं जाणारं शिक्षण हे काय कशा पद्धतीचं असतं, तर त्याबद्दल काय बोलला? अगदी खरं तर आज आपल्या सव्यसाची गुरुकुलमवर जे शिक्षण दिलं जाते त्या नावातच गुरुकुल असा शब्द आहे. आणि गुरुकुल म्हणजे गुरुचं घर, गुरुच्या घरामध्ये जाऊन ज्ञानार्जन करणं ही भारत देशाची अतिप्राचीन अशी परंपरा आहे. प्रभू श्री रामचंद्र वसिष्ठांच्या गुरुकुलामध्ये शिकले, भगवान श्रीकृष्ण सांदीपनी ऋषींच्या आश्रमात शिकले. अगदी त्याच गुरुकुलांमधून चाणक्यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रगुप्त मौर्यासारखा एक चक्रवर्ती सम्राट तयार झाला. अशी ही दैदिप्यमान असलेली भारताची प्राचीन अशी शिक्षण पद्धती, जिला गुरुकुल शिक्षण पद्धती म्हणतात, अगदी त्याच धर्तीवर हे सव्यसाची गुरुकुलम इथं निर्माण झालेलं आहे. आणि ह्या गुरुकुलाचा जो प्रधान विषय आहे तो शस्त्र आणि शास्त्र असा आहे की आपल्या भारत देशातली जी युद्धशास्त्राची जी एक कला आहे, ज्यामध्ये लाठीकाठीपासून ते तलवारबाजी, दानपट्टा, भाला, विटा, कुऱ्हाड ते धनुर्विद्यापर्यंत अशा या सगळ्या शस्त्रांचा विस्तार आणि जो अभ्यास जिथे केला जातो, ज्याच्यामध्ये थेअरी पण आहे, प्रॅक्टिकल पण आहे, असा सर्वसाधारण अभ्यासक्रमाचा भाग सव्यसाची गुरुकुलममध्ये आहे. आणि आज 21व्या शतकामध्ये अनेक विविध प्रचलित असलेल्या शैक्षणिक याच्यामध्ये आज गुरुकुलाची आवश्यकता का, तर पुन्हा एकदा भारतीय संस्कृती मुलांच्या अंतःकरणामध्ये रुजवणं आणि त्यांना शस्त्रशास्त्र या दोन्हीची माहिती होणं आणि त्याचबरोबर शालेय शैक्षणिक अभ्यासक्रम पण गुरुकुलमध्ये केला जातो. अशा विविध अंगाने सव्यसाची गुरुकुलमची आज आवश्यकता आहे. सव्यसाची गुरुकुलमची म्हणण्यापेक्षा गुरुकुल शिक्षण पद्धतीची आवश्यकता आहे आणि त्यातला एक छोटासा खारीचा वाटा म्हणून सव्यसाची गुरुकुलम काम करते. मला सांगा, इथे एखाद्याला ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा इथं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर कशा माध्यमातून तो इथे येऊ शकतो? खरं तर सव्यसाची गुरुकुलमवर प्रवेश करण्यासाठी 2 माध्यमं आहेत. एक म्हणजे इथे उन्हाळी आणि दिवाळी अशी प्रशिक्षण वर्गांची शिबिरं चालतात, जी शिबिरं 8-8 दिवस आणि 15-15 दिवसांची असतात. ज्या शिबिरामध्ये स्वतःचं स्वसंरक्षण कसं करायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला तो काळ अनुभवण्यासाठी आणि त्या काळातली युद्धकला शिकण्यासाठी इथं शिबिरांचं आयोजन केलं जातं. आणि जी शिबिरं एप्रिल-मे महिन्यामध्ये असतात आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये असतात. दुसरा भाग असा आहे की इथं पूर्णकालिक पद्धतीने म्हणजे सर्वसाधारण सव्यसाची गुरुकुलमनी शस्त्र आणि शास्त्राचा 6 वर्षाचा अभ्यासक्रम केलेला आहे. आणि साधारणपणे 5वी ते 10वीपर्यंतचा विद्यार्थी कोणीही इथं येऊन प्रवेश घेऊ शकतो आणि तिथून पुढं 6 वर्ष तो गुरुकुलमध्ये राहतो आणि त्याच्या शालेय शिक्षणाबरोबरच भारतीय पद्धतीचं सगळं शिक्षण शस्त्रशास्त्राच्या माध्यमातून तो इथं पूर्ण करतो, ज्यामध्ये रामायण आहे, महाभारत आहे, शिवचरित्र आहे, क्रांतिकारकांचा इतिहास आहे, मैदानावरचे सगळ्या व्यायाम प्रकार आहेत, मग शस्त्रविद्या आहेत, मग आखाड्यातली कुस्ती आहे, मलखांब आहे, अश्वारोहण आहे, नेमबाजी आहे, धनुर्विद्या आहे, संगीत आहे, नाट्य आहे, नृत्य आहे, अशा अनेक विविध विषय सव्यसाची गुरुकुलमध्ये शिकवले जातात. तर ह्या 2 पद्धतीने इथं प्रवेश प्रक्रिया चालते. एक म्हणजे 6 वर्षासाठी ती मुलं इथे येऊ शकतात किंवा 8-8, 15-15 दिवसासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण ही विद्या ते आत्मसात करू शकतात. आपल्या इथं पूर्ण वेळ तुम्ही जे म्हणालात की पूर्ण वेळ प्रशिक्षण घेता येतं, 5-6 वर्षांचा जो काय अभ्यासक्रम आहे, आता ऑलरेडी ते घेणारी मुलं आहेत, तर त्यांच्या यशाबद्दल किंवा त्यांच्यामध्ये झालेल्या बदलाबद्दल काय सांगाल? अगदी आनंदाने जवळपास 2016पासून सव्यसाची गुरुकुलमचं कामकाज खऱ्या अर्थाने सुरू झालं आणि ज्यामध्ये या गुरुकुलाच्या निर्माणापासून इथल्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी श्रमदानातून हे गुरुकुल उभं केलेलं आहे. म्हणजे इथली बांधकामंसुद्धा मुलांनी इथं केलेलं आहे, शिक्षकांनी केलेलं आहे आणि त्या बांधकामाच्या माध्यमातून आम्ही मुलांना भूमीचा अभ्यास कसा करायचा, गणिताची सगळी सूत्र, पायथागोरसचा सिद्धांत कुठं कसा लागू पडतो, अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून आणि प्रॅक्टिकल पद्धतीनं मुलांना आम्ही इथं शिक्षण दिलं. आणि गेल्या या 6 वर्षामध्ये असा अनुभव आहे की मागच्या 2 वर्षापूर्वी गुरुकुलची जवळजवळ 8 मुली आणि 2 मुलं 10वीला होती. तर त्या कालावधीमध्ये आम्ही सर्वसाधारण ही मेकॉली शिक्षण पद्धती आहे तर तिला किती वेळ घालवायचा शिकवण्यासाठी आणि आम्ही म्हणून त्याचा सगळा अभ्यास केला आणि 5च महिन्यामध्ये आम्ही त्यांचा 10वीचा अभ्यासक्रम संपवला. उर्वरित कालावधीमध्ये आमच्या सगळ्या मुलांनी 14,000 किलोमीटर प्रवास केला देशभरामध्ये. विविध प्रकारचे कार्यक्रम, कार्यशाळा, शिबिरं, प्रशिक्षण वर्ग, अगदी आदरणीय मोदींच्या समोरसुद्धा आपल्या मुलांनी युद्धकलेचं सादरीकरण केलं. एवढं सगळं करून त्या प्रवासामध्ये रामायण, महाभारताचा अभ्यास, शिवचरित्राचा अभ्यास आणि एवढं सगळं करून ज्यावेळी ते बोर्ड परीक्षेला गेले, त्या बोर्ड परीक्षेमधलं यश असं आहे की सगळ्यात लास्ट टक्केवारी आहे ती 85% आणि सगळ्यात हायेस्ट स्नेहा म्हणून आपल्या गुरुकुलची विद्यार्थिनी आहे, तिला 93% मार्क आहेत. आणि आत्ताच 12वीचा रिझल्ट लागला तर बुधरगड तालुक्यातली पहिली विद्यार्थिनी आपल्या गुरुकुलची आहे. त्याचबरोबर आजरा, चंदगड आणि गडिंग्लज या 3 तालुक्यांमधून पहिल्या क्रमांकाला आलेली
ती सृष्टी मोरे तीही आपल्याच गुरुकुलची विद्यार्थिनी आहे. त्यामुळे हे यश त्यांचं शैक्षणिकदृष्ट्या पण फार उत्तम आहे. शिवाय काही मुलं आता BCS म्हणजे कॉम्प्युटर सायन्स शिकत आहेत, काही मुलं BE मेकॅनिकल शिकत आहेत आणि 5वी ते 10वीपर्यंतचा पण वयोगट मुलांचा इथं अभ्यास करतो आहे. आणि या व्यतिरिक्त पुन्हा ह्या इतर सगळ्या कला ते आत्मसात करत आहेत. मध्ये मी एक पेपरला बातमी वाचली, म्हणजे मुंबईला होतो मी तेव्हा, युद्ध कलांची स्पर्धा झाली. तर त्याच्याबद्दल, त्यामधल्या यशाबद्दल काय सांगाल? अगदी आत्ताच खरंच एक फार मोठी भाग्याची गोष्ट आहे की यावर्षी महाराष्ट्र राज्य सरकारच्या पर्यटन विकास मंत्रालय जे आहे, तर पर्यटन मंत्रालयाच्या वतीनं आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये शाही दसरा महोत्सव साजरा करण्यात आला. आणि या शाही दसरा महोत्सवाच्या निमित्ताने 9 दिवस विविध उपक्रमांचं आयोजन केलं होतं. त्यातला एक उपक्रम आणि जो सगळ्यात महत्त्वाचा, ज्या कोल्हापूरची ओळखच मर्दानी कोल्हापूर म्हणून केली जाते, कलानगरी म्हणून केली जाते, त्या कोल्हापूरमध्ये मर्दानी खेळाच्या पहिल्या शासकीय स्पर्धा भरवण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातले जवळपास 43 आखाडे, की ज्या आखाड्यांना अनेक घराण्यांची परंपरा लाभलेली आहे, अशा सर्व आखाड्यांचा सहभाग त्याच्यामध्ये होता. आणि शिवरायांच्या कृपेने या स्पर्धेमध्ये सव्यसाची गुरुकुलमचा संपूर्ण राज्यभरामध्ये प्रथम क्रमांक घेऊन जवळजवळ 50,000 रुपयाचं 75,000 रुपयाचं पारितोषिक आणि काही सन्मानचिन्ह आणि पत्रक वगैरे घेऊन तो सन्मान सव्यसाची गुरुकुलमने मिळवलेला आहे. खूप छान वाटलं, म्हणजे तुम्हालाही ऐकून बरं वाटलं असेल. आणि अगदी स्पर्धेमध्ये पण कुठंच मागे नाहीत मुलं, शैक्षणिकदृष्ट्या पण कुठंच मागे मुलं पडताना दिसत नाहीत. तुमच्याही पाल्याला जर माणूस म्हणून घडवायचं असेल तर तुम्ही एकदा नक्की गुरुकुल मध्ये यायला पाहिजे असं मला वाटतं. कारण बऱ्याचदा मी ऐकतो की चांगला कलाकार व्हायच्या आधी तुम्ही चांगला माणूस व्हायला पाहिजे, चांगला डॉक्टर व्हायच्या आधी चांगला माणूस व्हायला पाहिजे, चांगला इंजिनियर व्हायच्या आधी चांगला माणूस व्हायला पाहिजे. तर चांगला माणूस होण्यासाठी का असेना तुम्ही किमान 7 दिवसांचं, 10 दिवसांचं, 15 दिवसांचं आणि शक्य झालं तर पूर्ण वेळ तुम्ही इथं जॉईन व्हायला हरकत नाही. तुम्ही हा व्हिडिओ बघितलात त्याच्याबद्दल धन्यवाद. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. धन्यवाद.